साहेब नमस्कार. मशाल स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. साहेब, आपण जो आपल्या पक्षपदाचा सचिव पदाचा जो राजीनामा दिला आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आणि आपण का दिलेला आहे? मूळ मुद्दा आपण अनेक वेळेला गैरसमज करतो की मी फक्त पदाचा राजीनामा दिला. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चांगला म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि उद्यासुद्धा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणार, त्याच पक्षात काम करणार. फक्त पद आलं की तुमची जबाबदारी असते आणि ज्या वेळेला एखादा पक्ष आपण चालवतो त्यावेळेला पक्ष चालवणं म्हणजे केवळ सभा संमेलन असा कार्यक्रम नसतो, तर एक शिस्तबद्ध संघटन उभं करणं म्हणजे पक्ष किती छोटा असू द्या पण जे आहेत ते पक्षाच्या बरोबर एकनिष्ठ किंवा पक्षाशी सातत्यानं कनेक्टिव्हिटी असणं, ज्या पद्धतीनं आज काम व्हायला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रचंड सहानुभूती आहे, पण सहानुभूतीच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाही. तर त्या ज्या पद्धतीने ते संघटन व्हायला पाहिजे, बांधणी व्हायला पाहिजे, ती बांधणी मी करू शकलो ना असं मला वाटतंय. म्हणजे आम्ही ही काही एकट्याची जबाबदारी कोणाची आहे नाही, पण मी सुद्धा अपयशी झालोय असं मला वाटतंय. मी इतरांना नावं ठेवत नाहीये, पण जे बांधकाम आज एक 8 या वर्षभरात व्हायला पाहिजे होतं. अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकदम वेगळं वातावरण होतं, पण नंतर जे काम व्हायला पाहिजे संघटन बांधणीचं, मग निवडणुका अशानं एकदम भावनेच्या वातावरणात जिंकता येतील या भ्रमात कोणीही राहू नये. निवडणुका जिंकणारा शत्रू पक्ष जो आहे खऱ्या अर्थानं भाजप, बाकी ज्यांच्याकडे तो विषयच नाही, पण शत्रू पक्षाची जे काम सुरू आहे सध्या भारतीय जनता पक्षाचं अत्यंत बारकाईनं गाव पातळीवर जे काम चालू आहे तेच काम शिवसेनेमध्ये किंवा इतर महाविकास आघाडीच्या पक्षात व्हायला पाहिजे. मला वाटतं माझी तशी संकल्पना होती, पण ते काम आमच्या पक्षात घडताना मला दिसत नाही आणि एक पदाधिकारी म्हणून मी स्वतः जबाबदार असेल या गोष्टीला. इतरांना मला बोलायचं नाही, पण मला वाटतंय की उद्याच्या निवडणुका लढताना ज्या वेळेला म्हणजे अशा वेळेला आम्ही जे जिंकण्याच्या गणित मांडतो ना, ती गणित कुठेतरी मला आत्ता कुठेतरी चुकतंय. म्हणून पुढचे मी स्वतः नैतिकतेनं या गोष्टीचा मला वाटलं की माझ्या पक्षाचं काम होत नाही, मला हवं तसं, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिलाय. परंतु पद हा विषय माझ्यासाठी नेहमीच दुय्यम दर्जाचा राहिलाय. मी अनेक वेळेला पदांचे राजीनामे दिले, पण काम बाकी मी केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं करेन आणि मी अखेरपर्यंत याच पक्षात राहील. त्याच्यामुळे कुणीही त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. मी कोणाला नाव नाही ठेवत किंवा मला कोणाला दोष द्यायचा नाही. मी सगळंच नैतिकता स्वीकारतो की मी अपयशी ठरलोय असं मला वाटतंय. आपण तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख किंवा आपले सर्व शिवसैनिकांना आपण काय आवाहन कराल किंवा आपण काय मार्गदर्शन कराल? नाही, मार्गदर्शन करण्याचं काय, केवळ मी अनेक मीटिंगमध्ये बोलतो, अनेक सभामध्ये बोलतो. केवळ आमच्या पक्षात आम्हाला आमदार आणायचं आहे अशी आम्ही एक प्रकारची म्हणजे अगदी उद्धवजींच्याकडे देखील मागणी आलेली आहे. पण बरेच कार्यकर्ते संभ्रमित दिसतात, आधे इधर आधे उधर, आणि एखादा माझ्यासारखा जो बोलायला लागला की बाकीचे हे करतायत, पण ती जी पक्षाची भिंत उभी राहिली पाहिजे त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे, तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांनी अतिशय जागरूक होण्याची गरज आहे. तुमचा शत्रू अत्यंत कपटी पण आहे आणि अत्यंत चालाक आहे, आणि चालाक आणि कपटू शत्रूशी लढायचं असेल तर छत्रपतींच्या गनिमी पद्धतीने बांधणी व्हायला पाहिजे, कार्यकर्ते बांधले पाहिजे, तसं घडलं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच आता 4 महिन्यावर विधानसभा आले, लोकसभेचा तर सोडून द्या. लोकसभा खरं म्हणजे आपण इतकं चांगलं वातावरण असताना आजची जी परिस्थिती आहे, तर एक पक्ष मी आता बघितलं की त्यांचे वरिष्ठ आहे, 83 वर्षाचा एक पदाधिकारी मोठा मंत्री शहापुरात येऊन राहतो आणि काम करतोय, जागा आहे, आणि एक जगन्नाथ पाटील साहेब, आणि बुथचा आढावा घेतोय मंत्री महोदय, मागचा माजी मंत्री. ह्या पद्धतीने जो पक्ष काम करतोय त्याच्याशी लढायचं असेल तर त्याच ताकदीने लढलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग कोणी त्याची विनोदी कागदाला किंमत नाही राजकारणामध्ये. भारतीय जनता पक्ष कागदावरच आता जिंकतोय, हे पण लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत झालं ते झालं, पण आता काम करायची गरज आहे. म्हणून मी काय जबाबदारी राजीनामा दिला वैयक्तिक पातळीवर, का मला विचारतील लोक की उद्या तुम्ही पदावर आहेत, तुम्ही काय केलं.
त्याच्यापेक्षा मी शिवसैनिक म्हणून जास्त चांगलं काम करेन असं मला वाटतं. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.